नमस्कार मंडळी, मी सौ श्रेयसी कर्वे. ह्या ऑडिओमधनं आपण ओवी या संत साहित्य प्रकाराची माहिती घेतो आहोत. काल आपण बघितलं की तुकाराम महाराजांनी सुद्धा ओव्या लिहिलेल्या आहेत. त्या 10 ओव्या आपण काल बघितल्या. त्यामध्ये ते पांडुरंगाचं गुणगान तर गातातच, पण तुकोबांच्या दळणामध्ये मनातील सर्व तक्रारींचं पेट झालेलं आहे. शास्त्र, तत्त्वज्ञान हे सर्व थिटं ठरलेलं आहे, हे मात्र निश्चित. मंडळी, ही ओवी जशी ग्रंथात आहे ना, तशी ती महाराष्ट्रातल्या स्त्रियांच्या तोंडी पण आहे. महाराष्ट्रामध्ये पूर्वापार चालत आलेली जे जानपद गीताचे प्रकार आपल्याकडे होते, ते जे आजही प्रचलित आहेत, त्यामध्ये सर्वामध्ये श्रेष्ठ स्थान हे ओवीला आहे. ही ओवी विशेषतः स्त्रियांच्या जीवनाशी जास्त निगडीत आहे. अशिक्षित स्त्रीवर्गाने ओवीमध्ये आपले कौटुंबिक जीवन आणि भोवतालचं जे सामाजिक जीवन होतं ते जणू ओतून ठेवलेलं आहे, आणि त्यामुळेच ओवीचा हा जिवंतपणा अजूनही कायम राहिलेला दिसतो. अरे संसार संसार जसा तवा चुलावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. बहिणाबाईंनी अशासारख्या ओव्यांमध्ये केवढं तरी मोठं तत्त्वज्ञान आपल्याला सांगितलेलं आहे. खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा ग चांगला वगैरे ओव्या सर्वांच्या तोंडी अजूनही असतातच. आजही महाराष्ट्रातल्या खेड्यांमधून सकाळच्या रामपाऱ्यामध्ये ग्रामीण स्त्रिया जात्यावर दळण दळत असताना ओव्या गात असलेल्या अजूनही ऐकू येतात. जात्यावर दळताना खेडोपाडीच्या स्त्रिया ज्या ओव्या म्हणतात त्या बहुधा 4 चरणी असतात. उदाहरण द्यायचं झालं तर सकाळच्या पारी चल अंगण लोटू दोघी, सकाळच्या पारी चल अंगण लोटू दोघी, माझ्या दारामधी सुरव्या पावणा आला बिगी. तर सुखवस्तू कुटुंबातील झोपाळ्यावर बसून म्हणलेल्या ओव्यासुद्धा आजही कुठे कुठे दिसतात. त्या साधारण 3.5 चरणी असतात. मोर मुकुट माथा गळा वनमाळा, स्मरावा सावळा गोकुळीचा. मंडळी, पुराण कथांवर सुद्धा आधारलेल्या ओव्या, त्यामध्ये महाभारत, रामायण यामधल्या कथाप्रसंगावर सुद्धा अधिक ओव्या दिसतात. सीता वनवासी दगडाची केली उशी, सीता वनवासी दगडाची केली उशी, अंकुश बाळ कुशी वाढत असे. या आणि अशा तर पुढे ज्ञानेश्वर तुकारामच्या काळामध्ये पंढरपूर हे भागवत धर्माचं आणि महाराष्ट्रातल्या सर्व जनतेच्या भक्तिप्रेमाचे केंद्र बनलं, आणि तसंच विठ्ठल हे परम उपास्य दैवत ठरलं. पंढरपूरच्या जोडीने देहू, आळंदी, पैठण या संत क्षेत्रांनासुद्धा तेवढंच महत्त्व प्राप्त झालं. संत चरित्रांनासुद्धा अलौकिक अशी चमत्कारांची जोड मिळाली, आणि महाराष्ट्रातल्या स्त्रियांनी पंढरी, पांडुरंग आणि संत यांच्यावर भक्तिभावाच्या विपुल ओव्या लिहिल्या. उदाहरण द्यायचं झालं तर आल्या जन्मामध्ये मला पंढरी पायाची, काय म्हणतात बघा, आल्या जन्मामध्ये मला पंढरी पायाची, पाण्यामध्ये माडी देव कुंडलिक रायाची, आळंदीला जावो जीवनमुक्त भाव, आळंदीला जावो जीवनमुक्त भाव, तेथे ज्ञानदेवे दिव्य केले, देहूला जाऊन देह विसरावा, देहूला जाऊन देह विसरावा, अंतरी स्मरावा तुकाराम. अशा या ओव्या भागवत धर्माचा प्रसार याही ओव्यांमधनं सगळ्या संत मंडळीने केलेला आपल्याला दिसून. तसंच ऐतिहासिक संदर्भावरच्या सुद्धा ओव्या आहेत, पण तुरळक आहेत.
पण ज्या आहेत त्यामध्ये मराठेशाहीबद्दल आत्मीयतेची भावना मात्र आपल्याला दिसते. शिवाजीचे किल्ले किल्ले चढाया कठीण, एका ओवीमध्ये असं म्हटलेलं आहे की शिवाजीचे किल्ले किल्ले चढाया कठीण, मोल प्राणाचे देऊन करी मराठा जतन. पुढे या ओवीमध्ये असं म्हटलं आहे, शिवछत्रपती धन्य ग धन्य राजा, शिवछत्रपती धन्य ग धन्य राजा, पोटच्या पुत्रापरी पाळिली त्याने प्रजा. ऐतिहासिक आणि आपल्या भागवत धर्माच्या संदर्भातल्या किंवा विठुरायाच्या संदर्भातल्या अशा ओव्या आपण बघितल्या. आता देवादिकांच्या ओव्यांमध्ये सुद्धा काही प्रकार असलेले आपल्याला दिसतात. त्या देवादिकांच्या ओव्यांमध्ये गणपती, मारुती, राम, कृष्ण यांच्यावरही ओव्या आपल्याला बऱ्याच आढळतात. मोरया रे देवा सारी विघ्ने कर दूर, मोरया रे देवा सारी विघ्ने कर दूर, निर्विघ्न माझा कर संसार, असं किंवा अन्य आणखी पाहूया उद्याच्या भागात.